अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी येत असल्याने शासनाने विवाह उपस्थितांच्या संख्येत वाढ केली आहे. मात्र विवाह संबंधित असलेले गीतांचा संच, मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, डीजे, बँड, घोडा, फोटोग्राफर, कॅटरिंग लाईट आदी व्यवसायावर उपासमारीची वेळ येत आहे. या व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. गेल्या 1 वर्षापासून व्यवसाय ठप्प असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर असणारे धार्मिक उत्सव, लग्न कार्य आणि यात्रा असल्याने आता बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लॉन, हॉल यांच्या आसन समतेत 50% परवानगी देण्यात यावी अशी मागणी संघर्ष कृती समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता 6 एप्रिलला समितीच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली तर 8 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विनोद डागा, टायलिओ, अभिजित लोखंडे, जितू बघेल, गणेश कलाने, राजेश वाडेकर, पवन आसोपा, संजय शाहू यांच्यासह अनेक व्यावसायिक उपस्थित होते. आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे संघर्ष कृती समिती अमरावती जिल्हादार आहे. आमची एवढी मागणी आहे की जेव्हा सर्व आता मॉल, ST, रेल्वे सर्व 50% या परवानगीने चालत आहे, तर लग्न कार्यालाही 50% हॉलची, लॉनची, खुल्या मैदानाची जी क्षमता आहे त्याचे 50% परवानगी द्या. कारण जर असं नाही झालं तर विवाह, लग्न कार्य या इंडस्ट्रीचे जुळलेले जे लोक आहेत, व्यावसायिक आहेत, मंगल कार्यालयवाले, टेंटवाले, मंडपवाले, कॅटरिंगवाले, ऑर्केस्ट्रावाले, कलाकार, रांगोळीवाला, डीजेवाला, साऊंडवाला, जनरेटरवाला, लाईटवाला आणि अनेको जवळपास अमरावती जिल्ह्यात 1.5 लाख प्रत्यक्ष लोक या व्यवसायाशी निगडीत आहे. त्यांचं आता परिस्थिती अशी झाली की आम्ही जगावं कसं हा प्रश्न आहे. म्हणून आम्ही आता आगामी 6 तारखेला एक रॅली काढत आहे शांततेनं. 7 आणि 8 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर धरणं करणार आहे आणि त्यानंतरही जर शासनानं परवानगी नाही दिली तर होणाऱ्या पुढच्या कोणत्याही कारवाईसाठी म्हणजे कोणत्याही घटनेसाठी शासन जबाबदार राहणार आम्ही नाही. कारण आम्ही जगावा कसा हा प्रश्न आहे आणि जेव्हा पोटावर येते तेव्हा डोकं चालत नाही. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.